नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महा TAT परीक्षा पेपर 1 व 2 सराव प्रश्नपत्रिका मागील वर्षी विचारण्यात आलेले सामाजिक शास्त्र व सामान्य ज्ञान या विषयीचे प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया प्रश्न क्रमांक 1। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले। इतके कार्य एका अविद्येने केले। या पंक्ती महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथात आहेत? बघा, महात्मा फुले यांचे प्रसिद्ध पंक्ती आहेत। आपण जर पाहिलं तर विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ कार्य एका अविद्येने केले। या पंक्ती महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथात आहेत? तर या पंक्ती महात्मा फुले यांचा जो शेतकऱ्यांचा असूड यामध्ये त्यांनी ज्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडलेल्या आहेत याविषयी जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये या पंक्ती दिलेल्या आहेत। पर्याय क्रमांक 3 शेतकऱ्याचा असूड। प्रश्न क्रमांक 2। सुती कपड्याचे अवशेष खालीलपैकी कुठे मिळाले? बघा, सुती कपड्याचे जे अवशेष आहे ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिळालेले आहे? तर ते सर्वात प्रथम जे मोहेंजोदडो हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी काय झालेले आहे की सुती कपड्याचे अवशेष सापडलेले आहेत। पर्याय क्रमांक 2 मोहेंजोदडो। प्रश्न क्रमांक 3। सिंधू संस्कृती ही डॅश डॅश आहे। बघा, सिंधू संस्कृती ही कोणत्या युगीन आहे असा आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे। तर ही सिंधू संस्कृती ही काय आहे? कांस्ययुगीन संस्कृती आहे। पर्याय क्रमांक 2 कांस्ययुगीन। प्रश्न क्रमांक 4। गुप्त घराण्याची सुवर्ण नाणी कोणत्या नावाने संबोधली जात होती? बघा, गुप्त घराणं जे होतं त्या गुप्त घराण्यामध्ये जी सुवर्ण नाणी होती ती कोणत्या नावाने संबोधली जात होती? म्हणजे त्या गुप्त घराण्यातले जे सुवर्ण नाणी आहे त्याला कोणत्या नावाने संबोधले जात होते? तर ते कोणत्या नावाने संबोधले जात होते? दिनार या नावाने संबोधले जात होते। पर्याय क्रमांक 4 दिनार। प्रश्न क्रमांक 5। खालीलपैकी कोणत्या राजवंशाने जैन धर्मास राजश्रेय दिला नाही? बघा, खालीलपैकी 3 जे राजवंश आहे त्यांनी जैन धर्मास राजश्रेय दिलेले आहे, परंतु यामधील जे एक राजवंश असा आहे की त्याने जैन धर्मास काय दिलेला नाही? राजश्रेय दिलेला नाही। तर आपल्याला ते विचारलेलं आहे। तर खालीलपैकी कोणत्या राजवंशाने जैन धर्मास राजश्रेय दिलेला नाही? तर तो सातवहन ह्या जे राजवंश आहे याने जैन धर्मास काय दिलेलं नाही? राजश्रेय दिलेला नाही। पर्याय क्रमांक 1 सातवहन। प्रश्न क्रमांक 6। ऋग्वेदिक काळातील सर्वात आरंभीचा कर कोणता? बघा, आपले जे प्रामुख्याने 4 वेद मानले जातात त्याच्यामध्ये सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद। ऋग्वेद हा काय असतो की यज्ञाविषयी, आपण ऋग्वेद कशाला म्हणतो की यज्ञाविषयी माहिती ज्या वेदात दिलेली असती त्याला ऋग्वेद असे म्हणतात। तर या ऋग्वेदिक काळातील सर्वात आरंभीचा म्हणजे सर्वात सुरुवातीचा कर कोणता होता? तर तो कोणता होता? बळी हा सर्वात सुरुवातीचा कर होता। पर्याय क्रमांक 1 बळी। प्रश्न क्रमांक 7। नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणी केली असे मानले जाते? बघा, नालंदा जे विद्यापीठ आहे या विद्यापीठाची स्थापना जी आहे ती कोणी केली असे मानले जाते? तर ती कुमारगुप्त पहिला यांनी केली असे मानले जाते। पर्याय क्रमांक 2 कुमारगुप्त मौर्य। प्रश्न क्रमांक 8। विक्रमशिला हा विहार डॅश डॅश यांचा आहे। बघा, विक्रमशिला हा जो विहार आहे तो डॅश डॅश यांचा आहे। तर हा विहार महायान या व्यक्तीचा आहे। पर्याय क्रमांक 1 महायान। प्रश्न क्रमांक 9। गौतम बुद्धांचा उपदेश खालीलपैकी कोणत्या ग्रंथात संकलित आहे? बघा, गौतम बुद्धाने जो उपदेश केलेला आहे तो कोणत्या ग्रंथामध्ये संकलित केलेला आहे असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे। तर त्यांनी तो आपला जो ग्रंथ आहे सुत्त पिटक या ग्रंथामध्ये संकलित केलेला आहे। पर्याय क्रमांक 4 सुत्त पिटक।
प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील महापाषाणयुगीन संस्कृतीचे क्षेत्र आहे. तर महाराष्ट्रातील महापाषाणयुगीन संस्कृतीचे कोणते क्षेत्र आहे? तर जो महाराष्ट्रातील नागपूर जिल्हा आहे, हा नागपूर जिल्हा हा महापाषाणयुगीन संस्कृतीचे क्षेत्र म्हणून ओळखला जातो. पर्याय क्रमांक 3 नागपूर जिल्हा. प्रश्न क्रमांक 11. कृष्णदेवरायांचा ग्रंथ अमुक्तमाल्यात कोणत्या भाषेत आहे? बघा, कृष्णदेवराय यांनी काय केलेलं आहे की जो अमुक्तमाल्यात हा ग्रंथ लिहिलेला आहे की त्या ग्रंथाची भाषा कोणती आहे? तर त्या ग्रंथाची प्रामुख्याने त्यांनी तो ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिलेला आहे. पर्याय क्रमांक 1 संस्कृत. प्रश्न क्रमांक 12. मोहम्मद गझनीद्वारा भारतावरील आक्रमणासाठी सुविचारित योजनेनुसार तुर्कसेना भारतावर आक्रमण कोणत्या ऋतूत करत होता? बघा, मोहम्मद गझनीद्वारा भारतावरील आक्रमणासाठी सुविचारित योजनेनुसार तुर्कसेना भारतावर आक्रमण कोणत्या ऋतूत करत होता? जो मोहम्मद गझनी होता आणि हा गझनी काय करत होता की भारतावर आक्रमण करण्यासाठी तुर्कसेना यांना सांगत होता आणि त्यांनी ते आक्रमण म्हणजे तुर्कसेना यांनी ते आक्रमण कोणत्या ऋतूत केले होते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर त्यांनी ते आक्रमण हे शरद ऋतूत केले होते. पर्याय क्रमांक 4 शरद ऋतू. प्रश्न क्रमांक 13. पाल वंशाचा संस्थापक कोण आहे? बघा, पाल जे घराणं आहे त्या घराण्याचा संस्थापक आपल्याला विचारलेला कोण आहे? तर पाल वंशाचा संस्थापक हे गोपाल आहेत. पर्याय क्रमांक 2 गोपाल. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणाच्या राजवटीत मराठी संस्कृती बहरण्यास सुरुवात झाली आहे? बघा, कोणाच्या राजवटीत म्हणजे कोणाची राजवट सुरू असताना आपली जे मराठी संस्कृती आहे तिला बहरण्यास सुरुवात झालेली आहे? तर जे यादव घराणं आहे, तर यादव राजवट जेव्हा अस्तित्वात होती तेव्हा त्या यादव राजवटीच्या वेळेस मराठीची संस्कृती आहे ती बहरण्यास काय झालेली होती? सुरुवात झालेली होती. पर्याय क्रमांक 4 यादव. प्रश्न क्रमांक 15. मीराबाईचे आध्यात्मिक गुरु कोण होते? बघा, ज्या संत मीराबाई होत्या ह्या एक महान संत म्हणून ओळखल्या जातात आणि या संत मीराबाई यांचे आध्यात्मिक गुरु कोण होते असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर त्याच्यामध्ये ऑप्शन 1 काय आहे? तुलसीदास, 2 कबीर, 3 दादू दयाळ आणि 4 रोहिदास. तर मीराबाईचे आध्यात्मिक गुरु म्हणून रोहिदास यांना ओळखले जाते. पर्याय क्रमांक 4 रोहिदास. प्रश्न क्रमांक 106. तारीख ए मुबारक शाही या ग्रंथाचा लेखक कोण? बघा, तारीख ए मुबारक शाही या ग्रंथाचा लेखक कोण? तर या ग्रंथाचे लेखक हे प्रामुख्याने याही बिन अहमद सय्यद हे आहेत. पर्याय क्रमांक 2 याही बिन अहमद सय्यद. प्रश्न क्रमांक 17. बघा, तुम्हाला वाटत असेल की कदाचित मी प्रश्न क्रमांक 17 म्हणते, इथे 107 दिलेला आहे, परंतु या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेनुसार हे जे प्रश्न आहेत हे GK विषयाचे प्रश्न 90 ते 120च्या दरम्यान हे 30 प्रश्न आहेत. म्हणून ते परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या दृष्टिकोनातून तर 91 पासून क्रमांक दिलेले आहेत. म्हणून मी निश्चितच 17, 18, 19 असं उच्चारते. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणते ठिकाण सल्तानाच्या काळी मुस्लिम शिक्षणाचे केंद्र नव्हते? बघा, खालीलपैकी कोणते ठिकाण दिल्ली सल्तानाच्या काळी मुस्लिम शिक्षणाचे केंद्र नव्हते? बघा, तर जे नदिया हे जे ठिकाण आहे हे दिल्ली सल्तानाच्या काळी जे मुस्लिम शिक्षण होतं त्याचे काय नव्हते? केंद्र नव्हते. पर्याय क्रमांक 4 नदिया. प्रश्न क्रमांक 18. अकबरांचा अंतिम विजय कोणता? बघा, अकबर जो राजा होता त्याचा अंतिम विजय कोणता? तर ह्या अकबराचा अंतिम विजय हा निश्चितच काय होता? जे असिरगड आहे तो त्याचा अंतिम विजय होता. असिरगड. पर्याय क्रमांक 2 असिरगड. प्रश्न क्रमांक 19. विजयनगर साम्राज्याचा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? बघा, विजयनगरचं जे साम्राज्य होतं आणि या साम्राज्यामध्ये जे अनेक प्रशासकीय विभाग होते त्यामध्ये आपल्याला विचारले की सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? तर तो सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? मंडलम. पर्याय क्रमांक 3
मंडलम. प्रश्न क्रमांक 110. मराठ्यांचा दुर्ग प्रशासनात कारखानीचे काम पाहत असे. बघा, मराठ्यांचा दुर्ग प्रशासनात कारखानीसाचे काम कोण पाहत असे, असा आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे. तर ते निश्चितच जो मराठ्याचा दुर्ग आहे तो प्रशासनात कारखानीसाचे काम पाहत असे, तर तो हिशोबाचे काम पाहत असे. पर्याय क्रमांक 2 हिशोबाचे. प्रश्न क्रमांक 21. शनिवार वाडा कोणी बांधला? बघा, जो शनिवार वाडा, प्रसिद्ध शनिवार वाडा आहे, हा काय झालेला आहे की कोणत्या ठिकाणी आहे, तर तो पुणे या ठिकाणी आहे. तर हा शनिवार वाडा कोणी बांधलेला आहे, असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे. तर हा शनिवार जे पहिला बाजीराव पेशवे हे जे होते त्यांनी हा शनिवार वाडा बांधलेला आहे. पर्याय क्रमांक 1 पहिला बाजीराव पेशवे. प्रश्न क्रमांक 22. कोणती विचारधारा धर्म ही अफूची गोडी आहे असे मानते? बघा, कोणती विचारधारा ही धर्म ही अफूची गोळी आहे असे मानते? तर जो मार्क्सवाद आहे, ही जे मार्क्सवादी जे विचारसरणी आहे ती काय करते की धर्म ही अफूची गोळी आहे असं मानते. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील की धर्म ही अफूची गोळी आहे असं मार्क्सवाद विचारधारा मानते. पर्याय क्रमांक 1 मार्क्सवाद. प्रश्न क्रमांक 23. प्रकाश वर्ष या परिमाणाचा उपयोग कशासाठी करतात? बघा, प्रकाश वर्ष जे विविध जे परिमाण आहेत की त्यांचा वापर केला जातो, उपयोग. तर त्याचप्रमाणे जे प्रकाश वर्ष हे जे परिणाम आहे या परिमाणाचा उपयोग कशासाठी केला जातो? तर याचा उपयोग हा जे खगोलामधील अंतर आहे ते मोजण्यासाठी प्रकाश वर्ष या परिमाणाचा उपयोग केला जातो. पर्याय क्रमांक 2 खगोलामधील अंतर मोजणे. प्रश्न क्रमांक 24. चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यास किती कालावधी लागतो? बघा, चंद्र जेव्हा पृथ्वीभोवती फिरतो तर त्याला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा मारण्यास किती कालावधी लागतो? तर तो किती लागतो? 29 दिवस. प्रश्न क्रमांक 25. सर्वात मोठा महासागर कोणता? बघा, जे महासागर आहेत, एकूण महासागर किती आहेत? तर 7 एकूण महासागर आहेत. त्यापैकी आपल्याला विचारले की सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर सर्वात मोठा महासागर हा पॅसिफिक महासागर आहे. पर्याय क्रमांक 4 पॅसिफिक महासागर. प्रश्न क्रमांक 26. सागरातील अरुंद आणि कमी खोल भागास काय म्हणतात? बघा, सागरातील जे अरुंद आणि जे कमी खोल भाग असतो त्याला आपण काय म्हणतात असं विचारलेलं आहे. हा निश्चितच भूगोल या विषयाशी संदर्भित प्रश्न आहे. तर त्याला सागरी डोह म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक 2 सागरी डोह. प्रश्न क्रमांक 27. पुढील आकृतीत काय दाखवले आहे? बघा, इथं आपल्याला आकृती दिलेली नाही, फक्त त्यांनी काय सांगितलेले आहे की आकृतीत आपल्याला काय दाखवलेलं आहे. तर ती जी आकृती आहे याच्यामध्ये आपल्याला जी भांगाची ओहोटी आहे ती दाखवलेली आहे. पर्याय क्रमांक 2 भांगाची ओहोटी. प्रश्न क्रमांक 28. सागरी प्रवाह कशामुळे निर्माण होतात? बघा, जे सागरी प्रवाह आहेत ते कशामुळे निर्माण होतात? तर जे गृहीय वारे आहेत या गृहीय वाऱ्यामुळे काय होते? सागरी प्रवाहाची निर्मिती होते. पर्याय क्रमांक 4 गृहीय वाऱ्यामुळे. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय असे म्हणतात? बघा, कोणत्या व्यवसायांना, आपल्याला इथे 4 व्यवसाय दिलेले आहेत. व्यवसायाचे प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीय व्यवसाय, चतुर्थांक व्यवसाय असे वेगवेगळे प्रकार पडतात. त्यामधील या 4 पर्यायापैकी कोणत्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणून ओळखले जाते? तर कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे जे व्यवसाय असतात त्यांना द्वितीय व्यवसाय म्हणून ओळखले जाते. म्हणजे जो कच्चा माल आहे त्याच्यावर आपण प्रक्रिया करतो त्या व्यवसायांना काय म्हणतात? द्वितीय व्यवसाय म्हणतात. पर्याय क्रमांक 2 कच्च्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या व्यवसायांना. प्रश्न क्रमांक 30. गटात न येणारा शब्द कोणता? बघा, आपल्याला 4 शब्द दिलेले, त्याच्यामध्ये मासेमारी, शेती आणि खाणकाम
हे 3 व्यवसाय दिलेले आहेत आणि कारखाना हा एक व्यवसाय दिलेला आहे. आता बघा, मासेमारी जी आहे ती काय करते की माणूस स्वतः करतो, त्याच्यानंतर शेती पण माणूस स्वतः करतो आणि खाणकाम पण माणूस स्वतः करतो. परंतु जे कारखाना हे काय आहेत की वेगवेगळ्या जे व्यवसाय आहेत, प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीयक व्यवसाय आणि चतुर्थांक व्यवसाय, या व्यवसायाचे काय आहेत प्रकार आहेत. याच्यामध्ये मासेमारी, शेती आणि खाणकाम हे तीनही एका व्यवसायामध्ये येतात, परंतु जे कारखाना आहे ते वेगळ्या व्यवसायामध्ये येते. तर आपल्या गटातनं बसणारा शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक 3 कारखाना.